नमस्कार, मी अण्णासाहेब दराडे. हागलूर येथे शेतामध्ये कड्यावरती 7 ते 8 महिन्यापूर्वी शासनाकडून डीपी मंजूर झाला आणि तो शासनाच्याकडून बसवला गेला. पण तो डीपी चालू करण्यासाठी भोसले वायरमन यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी सांगितलं की कांबळे साहेबांना 50,000 रुपये द्यावे लागतील, त्याच्याशिवाय तो चालू होणार नाही. शेतकऱ्यांनी 3-3 हजार रुपये वर्गणी करून अशा 17 शेतकऱ्यांनी एकूण 50,000 रुपये कांबळे साहेबांसाठी आणि भोसले म्हणले की 1,000 रुपये मला द्या, असे 51,000 रुपये भोसले यांच्याकडे बारोड येथील हॉटेलमध्ये घेऊन भोसले यांनी शेतकऱ्यांच्याकडनं 51,000 रुपये घेतले. त्याच्यानंतरही आजपर्यंत डीपी चालू झाला नाही. त्यानंतरही ते वारंवार विनंती करत राहिले, डीपी चालू झाला नाही. भोसले बदली होऊन गेले, त्यांच्या ठिकाणी पटेल हे वायरमॅन नवीन आले. त्यांच्याकडेही शेतकरी वारंवार विनंती करत होते, पण ते म्हणले की जोपर्यंत कांबळे सर आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही डीपी चालू करू शकत नाही. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी भोसले यांना विनंती करायला सुरुवात केली. त्यावर भोसले म्हणाले की कांबळे सरांना आपल्याला अजून 20,000 रुपये द्यावे लागतील, त्याच्याशिवाय डीपी चालू होणार नाही. अजूनही डीपी तो तसाच बंद आहे. 8 महिन्यापासून आता ऊन पडत आहे, शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचंय, अजून डीपी बंद आहे. तर मी आज जर हा डीपी आता 1-2 तासामध्ये ते कनेक्शन देणार नसतील तर हागलूरमध्ये जो चालू डीपी आहे त्याच्यावरती चढून चालू डीपीवरती आत्मदहन करतोय. या सर्व प्रकाराला, माझ्या आत्मदहनाला पटेल वायरमन, भोसले वायरमन आणि कांबळे सर हे 3 जण जबाबदार असतील, हे सांगतोय. धन्यवाद.